नमस्कार. राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये गुजराती हांडवो बनवणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे. चवीलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर हांडवो बनवण्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेत. तुमच्याकडे घरामध्ये जे कोणते तांदूळ असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर अर्धा कप हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि 1/4 कप तुरीची डाळ घ्यायची. आता हे डाळ आणि तांदूळ आपण पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला ही डाळ आणि तांदूळ 5 ते 6 तासांसाठी भिजत घालायचं आहे. आणि शेवटी अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे. तुम्ही हे डाळ आणि तांदूळ कमीत कमी 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवू शकता किंवा रात्रभर सुद्धा ठेवू शकता. मी हे तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता सकाळी हे काढून घेते. हे बघा, मस्त भिजलेले आहे. आता हे पाणी काढून टाकते आणि हे तांदूळ आणि डाळ आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊया. मिक्सरमध्ये हे डाळ तांदूळ टाकल्यानंतर त्याच्या मधोमध मी 5-6 हिरव्या मिरच्या टाकते आणि आणखी यामध्ये आपण तांदूळ डाळ टाकूया. हे पीठ आपल्याला इडलीसारखं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ. आणि हे बघा, अशा प्रकारे पीठ एकदम बारीक करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला आणखी पाणीसुद्धा ॲड करायची गरज नाही पडणार. हे मिक्सरमध्ये फिरवताना मी यामध्ये बरोबर पाणी टाकलं होतं. आपण इडलीचं पीठ फर्मेंट करतो तसंही याला 7-8 तासांसाठी तुम्ही फर्मेंट करू शकता किंवा तुम्हाला लगेच इन्स्टंट बनवायची असतील तर तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा टाकू शकता. तर मी सुद्धा यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा टाकते म्हणजे हे लवकर तयार होतं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे पीठ फर्मेंट न करता इन्स्टंट आपल्याला हांडवो बनवायचे आहे, त्यामुळे मी यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे. तुम्हाला बेकिंग सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही हे 7-8 तासांसाठी फर्मेंटसुद्धा करू शकता. पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता याची आपण लगेच हांडवो बनवूया. तर गॅसवरती स्टीलची कढई गरम करायला ठेवली. या ठिकाणी आपल्याला कढईचाच वापर करावा लागणार आहे. त्यामध्ये अर्धा ते 1 चमचा तेल टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची, थोडेसे जिरे टाकायचे. जिरे मोहरी चांगले तडतडले की नंतर थोडेसे तीळ टाकायचे आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता हे अगदी हलकंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये आपल्याला जे बॅटर तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं. हे बघा, अशा पद्धतीने 2 ते 3 चमचे हे बॅटर यामध्ये टाकायचं. मी थोडंसं पसरवून घेते. तुम्हाला हे जाड ठेवायचं असेल तर तुम्ही जाडसुद्धा ठेवू शकता. मी थोडंसं पसरवून घेते. जास्त पण नाही पसरवायचं. नंतर यावरती 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे. 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. यावरचं झाकण काढून घेतलं आणि हे आपण आता पलटून घेऊया. तर हे बघा, किती छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे. आता या बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल टाकल्यानंतर ही बाजूसुद्धा हलकीशी भाजून घ्यायची आहे, खूप जास्त नाही. पुन्हा एकदा यावरती 1 ते 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 1 मिनिटानंतर हे ताट काढून घेते आणि आता आपलं हे हांडवो खाण्यासाठी तयार आहे. हे काढून घेते आणि दुसरा हांडवोसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते. तर पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल टाकायचं, अर्धा ते 1 चमचा, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणखी बारीक कट करून सुद्धा टाकू शकता. थोडेसे तीळ टाकले, थोडासा कढीपत्ता टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चमच्याने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर जे बॅटर आहे ते यामध्ये टाकायचं. आधी दाखवलं त्याच पद्धतीने टाकायचं
तुम्ही हे एकदम जाडसुद्धा करू शकता किंवा पातळ आवडत असेल तर थोडंसं चमच्याने असं पसरवून घ्यायचं आणि जाड आवडत असेल तर पसरवायची गरज नाही आहे, फक्त पीठ टाकून ते झाकून ठेवू शकता. हे हांडवो बनवायला खूप सोपं आहे आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे आवडेल याची मला खात्री आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकता किंवा मुलांना जर काही नवीन खायची इच्छा झाली तर त्यांच्यासाठी सुद्धा हे त्यांना बनवून खाऊ घालू शकता. हे खाल्लं की तोंडाला मस्त चव येते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर हांडवो तयार झालेला आहे. गॅस बंद करते. हे बघा किती छान झालंय आणि याचा कलरसुद्धा बघा मस्त ब्राऊन आलेला आहे आणि खालची बाजूसुद्धा अगदी हलकीशी भाजलेली आहे आणि वरतून सुद्धा एकदम कुरकुरीत झालेला आहे. नंतर आपल्याला हे 4 किंवा 6 पीसमध्ये कट करायचं आहे. जसं आपण पिझ्झा कट करतो सेम तसंच कट करायचं आहे, म्हणजे हे खायच्या वेळेस सोपं पडतं. आणि यासोबत तुम्ही नारळाची ओली चटणी किंवा दहीची साधी चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससुद्धा खाऊ शकता. हे बघा आतमधून सुद्धा मस्त स्पंजी झालेला आहे, दिसत असेल. आणि यासोबत मी चटणीसुद्धा बनवलेली आहे. ही चटणीची रेसिपीसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.